मोदीजी, एक खूप मोठी तक्रार त्या लोकांची आहे, की लेव्हल प्लेइंग फील्ड नाहीये. काही जण बेलवर आहेत, काही जण जेलमध्ये आहेत, तर लढायचं कसं? जी लोकं लेव्हल प्लेइंग फील्डच्या गोष्टी करत आहेत. आता बघा, नाचता येईना अंगण तिकडे अशी काहीतरी म्हण आहे ना, म्हणतात ते. हां, हो. आहे ना? हां, अंगण वाकडं. नाचता नाच न जाने येईना अंगण टेढ़ा. अंगण वाकडं. अशी एक म्हण आहे. आता पराजय तर निश्चित आहे. त्यामुळे आता प्रश्न हा आहे, की इतर स्वतःचं मॉरल व्हिक्टरी घोषित करा. दुसरं म्हणजे ईव्हीएमला शिव्या द्या. आता तुम्ही पाहिलं असेल, की तिसऱ्या चरणानंतर ईव्हीएम मैदानात आला आहे. ईव्हीएमला घेऊन रडगाणं, आकडे आधी का नाही आले, नंतर का आले? निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नवीन-नवीन वाद उभे करायचे. म्हणजे खूप विचारपूर्वक केलेल्या रणनीतीनुसार भारताच्या लोकशाहीची जगामध्ये प्रतिष्ठा न व्हावी, भारताची लोकशाही अजूनही जिवंत आहेत. भारताचे मतदार अजूनही जागरूक आहेत. भारताची निवडणूक प्रक्रिया ट्रान्सपरंट आहेत. या गोष्टीवर ते प्रश्नांची वावडी उठवू इच्छित आहेत. ज्यामुळे जगामध्ये, आणि ही गोष्ट काही छोटी नाही हां, याकडे खूप गंभीरतेने पाहिलं पाहिजे आणि जो कोणी भारतावर प्रेम करत आहे, त्यांनी या संकटाला ओळखायला हवं. हे केवळ फक्त ईव्हीएमच्या नावाने ओरड करून निवडणुकीचे पराजयाचे खापर फोडण्यापुरतं नसून, भारताच्या लोकशाही पद्धतीवरच जगभरामध्ये प्रश्नांची वावडी उठवली जावीत, हाच त्यांचा मानस असून भारताला बेअब्रू करून भारताची जगभरात बेइज्जती व्हावी, यासाठी हा सगळा खेळ आहे. आणि जर मोदीजी जिंकला, तर जगभरामध्ये जे काही आज निवडून आलेली सरकार आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार, या निवडणुकीनंतर भारताचा पंतप्रधान जगाच्या सीनियर कॅटेगरीमध्ये येईल. प्रत्येक ग्रुपमध्ये तो सीनियर मोस्ट असेल. लोकशाहीच्या जगामध्ये त्यांचा आतापासून तो सगळा हिशोब सुरू आहे. त्यांचे देखील ॲडवायझर आहेत ना. हे बघ बाबा, हे असं होणार, ते तसं होणार आहे, असं होणार आहे. त्याच भीतीपायी हे सगळं होत आहे. पण यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान आणि लेव्हल प्ले फील्ड, हे सगळे इलेक्शन कमिशनला शिव्या देत आहेत. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया असं सांगते, जर एखादा व्यक्ती पार्लमेंटच्या सीटवर आहे, जर एखाद्या कॅन्डिडेटचा मृत्यू झाला, तर ती निवडणूक स्थगित होते. ठीक आहे? जर एखाद्या पार्लमेंटचा कॅन्डिडेट तो स्वर्गवासी झाला, तर ती निवडणूक स्थगित स्थगित होते. त्याची तारीख नंतर सांगितली जाते. कोणी मला हे सांगेल का, की राजीव गांधी नावाची एक व्यक्ती, जी पार्लमेंटच्या निवडणुकीची कॅन्डिडेट होती, त्यांची दहशतवादामध्ये हत्या झाली. त्यांची सीट रद्द व्हायला हवी होती. थांबवली गेली पाहिजे होती निवडणुकीमध्ये. पण त्यावेळेच्या इलेक्शन कमिशनने संपूर्ण देशातील निवडणुका थांबवल्या. काहीच लॉजिक नव्हतं. आणि जवळपास 21-22 दिवस दिले. त्यांची अस्थी घेऊन संपूर्ण देशामध्ये यात्रा काढण्यात आली. त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. हे कोणत्या लेव्हलचं प्ले फील्ड आहे? देशाचं इलेक्शन कमिशन. आणि त्यानंतर ते स्वतः काँग्रेसचे कॅन्डिडेट बनून एल.के. अडवाणीच्या विरोधात निवडणूक लढले होते. तुम्ही इलेक्शन कमिशनच्या गमजा मारता. आणि त्यामुळेच जे न्यायपूर्ण आहे, ते त्यांना लेव्हल प्ले फील्ड नाही वाटणार. कारण की स्वाभाविक आहे, कारण की त्यांनी आतापर्यंत स्पेशल कॅटेगरी, स्पेशल फायदाच उचलला आहे. माझ्या पार्टीचे अध्यक्ष, जगातील सर्वात मोठी पॉलिटिकल पार्टी, मान्य ऑपोजिशन पार्टी आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला माझ्या पार्टीच्या त्यावेळेच्या अध्यक्षांना 7व्या-8व्या रांगेमध्ये सीट मिळत असायची. पार्टीचे अध्यक्ष. या देशाच्या कोणत्याच इकोसिस्टमला हे नोटीस करण्याची देखील फुरसत नव्हती. राजनाथजी अध्यक्ष होते. आणि मी बघितलं 15च्या वेळेस त्यांचा एक एमपी, जो पार्टीचा अध्यक्षही नव्हता, त्याला 4थ्या-5व्या रांगेमध्ये सीट दिली होती. देशभरामध्ये वादळ आलं होतं, अपमान केला होता. म्हणजे तुम्ही किती पक्षपातीपणा करता, कोणासाठी करता हे सगळं? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. ही लोकशाही आहे का? हे आहे का तुमचं लेव्हल प्ले फील्ड? आणि जेव्हा आम्ही खरं बोलतो,
तेव्हा तुम्हाला मिरच्या झोंबतात. आणि जर का खरं बोलण्याची काही शिक्षा असेल तर ती भोगण्यासाठी हा मोदी नेहमी तयार आहे. हे बघा, त्यांना एका गोष्टीचं खूप वाईट वाटलंय, ती म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी 2-2 मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलंय. कोणी जेलमध्ये मुद्दाम टाकतं का? मला सांगा बरं. तुम्ही नोटांचे ढीग पाहिले की नाही पाहिले? त्या नोटांचे ढीग पाहून तुम्हाला काय वाटलं होतं? हे काय सगळं मेहनतीची कमाईचे पैसे आहेत का? नोटांचे पर्वत पकडले गेले आहेत. नोटांच्या ढीगच्या ढीग पकडले जावेत आणि सरकार काही नाही करणार आणि तुम्ही म्हणाला का यार काहीतरी ऍडजस्टमेंट झाली मागच्या दाराने. तुम्ही हेच म्हणणार ना. तुम्ही दिल्लीच्या प्रत्येक मुलाचं भविष्य खराब करत आहात. प्रत्येक शाळेच्या बाजूला दारूचे गुत्ते चालू केले आहेत फक्त करप्शन करण्यासाठी. आणि न्याय प्रक्रिया काय असते हे जर कोणाला पाहायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने झारखंडच्या सीएम साठी काल काय निर्णय दिला आहे. दिल्लीच्या एका मंत्र्यासाठी 2 दिवसांपूर्वी हायकोर्टाने काय सांगितलंय. कोर्ट देत असतो निर्णय, आम्ही नाही देत. आम्ही कोणाला जेलमध्ये पाठवू शकत नाही आणि आम्ही कोणाला जेलमध्ये ठेवू शकत नाही. हा निर्णय सर्वपणे न्यायालय करतं. आणि माझं मत आहे, जर तुम्ही रेल्वेच्या तिकीट चेकरला तुम्ही पगार देत असाल, त्याचं काम आहे ट्रेनमध्ये जाऊन तिकीट चेक करणं आणि फुकट्यांकडनं दंड वसूल करणं. त्याचं काम आहे. तुम्ही काम करणाऱ्याचं कौतुक करणार की नाही करणार? असं समजा की एखाद्या ठिकाणी हिरोईन पकडलं गेलं 1500 करोडचं, तर हिरोईन पकडणाऱ्याचं तुम्ही कौतुक कराल की नाही कराल? जर एखाद्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली तर एखाद्या पोलिसाने मोठ्या धाडसाने त्या चोराला पकडलं तर गावातले सगळे लोक म्हणून त्याचा सन्मान करतात की नाही? ईडी 2200 करोडची कॅश पकडून आणली आहे त्यांनी. देशामधील पब्लिकने ईडीचा सन्मान करण्यात आला पाहिजे. तुम्ही ओरडत आहात म्हणजे याचा अर्थ तुमचे 2200 करोड तुमचे गेलेत. मला सांगा इथे तुमच्यापैकी कोणाला दुःख आहे का 2200 करोड पकडले गेल्याचं? तुमच्यापैकी कोणाला आहे का त्याचं दुःख? ज्याला दुःख झालं तो रडतोय. म्हणजे 2200 करोड मध्ये त्याचं काही ना काहीतरी हिस्सा आहे. आणि त्याच्या 10 वर्षांमध्ये 34 लाख रुपये पकडले गेले होते त्यावेळेस. म्हणजे एखाद्या शाळेकरी मुलाकडनं बॅगेमध्ये घेऊन जाईल इतके. आम्ही 2200 करोड पकडले आहेत म्हणजे कमीत कमी 70 टेम्पो तरी हवेत. 70 ते भरण्यासाठी ईडी काम करत आहे. आणि माझं ॲज अ प्राईम मिनिस्टर मी 2014ची निवडणूक याच मुद्द्यावर जिंकून आलोय. देशाच्या जनतेने मला याच कामासाठी इथे बसवलं. मोदीजी, आधी असं होत नव्हतं. तुम्ही या नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. कुणीही नेत्यांना पकडत नव्हतं कधी. त्याचं ते कसं आहे, राजकारणामध्ये याचसाठी यायचे की कांड करायचं आणि देशाच्या वाचायचं. जनतेचं हेच म्हणणं आहे. तुम्ही छोट्या छोट्या लोकांना तर जेलमध्ये टाकत असता आणि मोठे मोठे खेळाडू असेच मुकाट सुटतात. आता या देशामध्ये असं होणार नाही. माझ्या बाबतीत कोणी चांगलं लिहावं यासाठी मी सरकार चालवत नाहीये. मी एखाद्या न्यूज चॅनलवर माझ्यासाठी छान हेडलाईन्स याव्यात यासाठी सरकार चालवत नाहीये. माझ्या देशातील माणसाचं आयुष्य सुधारलं जावं, माझ्या देशातून भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी मी सरकार चालवत आहे. मी हार घालून घेण्यासाठी नाही निघालोय. तुमच्या सरकारचं काम कसं चालतं याबाबतचा एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्या मोठ्या प्रमाणात वृद्ध महिला आहेत. त्यांनी तुमच्या कामाबाबत खूप वेगवेगळ्या पद्धतीने, आणि हे सोशल मीडियावर अवेलेबल आहे, खूप व्हायरल झालाय, तो मी तुम्हाला एकदा दाखवू इच्छितो. मोदी जी पसंद है? अरे लीजिए, वो कहे वाली बात है. सबसे बेस्ट काम कर रहा है, सबसे उन्नति हो रहा है देश का. मोदी अच्छा नहीं का और कौन अच्छा है? इतना पार्टी आया, इतना गया, कोई देश का भलाई किया? वो जब तक रहेंगे तब तक देश चलाएंगे. पैर दिया, अच्छा, लैट्रिन दी, पानी दिया, पिल्सन दी, वोटा देता है मेरे को. अच्छा, वोट तो दोगे? वोट देंगे जरूर, ब्लॉक में देंगे. अच्छा. क्या कुछ ना मिला. अरे हम कहिए नहीं कि योगी मोदी के लिए काम ऊपर खाना हम देखा दूसरे के वोट कहीं के नहीं, हमें खाएगा देना, पैसा देना. सच्चो? कब का झूठा. घर हमारा बना दिया, अच्छा, शौचालय हमारे बना दिए, 500 रुपये पिल्सन आना हमारे. और क्या भाई, माता मोदी है, मोदी रहेगा जब तक मेरी जिंदगी. और क्या
वैसी सरकार तो आई नहीं जैसी सरकार अब आई। एक तर मी ह्या सगळ्या मातांचे खूप आभारी आहे की अशा मोकळ्या मनाने मला आशीर्वाद देत आहेत. पण मीडिया जगतातील माणसांनी थोडं ॲनालिसिस करायला हवं की मोठे मोठे नेते देखील इतक्या बारकाईने आणि स्पष्टपणे बोलत नाहीये जितका त्यांना अनुभव आलेली व्यक्ती बोलत आहे. याचा अर्थ हे सत्य बोलत आहेत. हा शब्दांचा शृंगार नाहीये, हा मनातून निघालेला एक आशीर्वाद स्वरूपी प्रसाद आहे. आणि हीच माझी ताकद आहे. आणि माझ्या सरकारची जर काही विशेषता असेल तर हीच आहे लास्ट मॅन डिलिव्हरी. शेवटचा जो व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत ही योजना पोहोचायला हवी. आणि मला आनंद होत आहे हे असं जेव्हा ऐकतो. मला आनंद आहे की मी हे काम करू शकलो. आणि मी त्यामुळेच आणि मी दोन्ही जर का ह्या माता आशीर्वाद देत आहेत तर तेही काम इतक्या मनापासून करतो. आणि चांद्रयान जात असेल तर तेही काम मी तितक्याच मनापासून करत असतो. मी संपूर्ण आणि सर्वांगीण विकासाच्या बाजूने आहे आणि मी प्रयत्न करत राहतो. आणि तसंही मातांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळत आलाय. हे माझं सौभाग्य आहे. मोदीजी, तुम्ही नेहमी म्हणत असता की हा जो पैसा त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतोय तो डिजिटल आहे म्हणून पोहोचतोय. एस जयशंकर आपकी अदालतमध्ये आले होते. त्यांनी खूप इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता की जेव्हा वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट दाखवायचं होतं तेव्हा ते अमेरिकेमध्ये त्यांच्या मुलाला भेटायला गेले होते. तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायला लागले तेव्हा त्यांनी मोबाईलमधून दाखवलं आणि मुलांनी त्याच्या खिशातून चुरगळलेला कागद बाहेर काढला. तेव्हा त्यांना वाटलं की हा भारत आहे आणि ही अमेरिका आहे. ह्या अशा बातम्या ऐकल्या की आनंद होतो. पण पार्लमेंटमध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांचा धाक चालतो अशी व्यक्ती जी खूप काळापासून वित्त मंत्री होती या देशाची, ते पार्लमेंटमध्ये या युगामध्ये असं म्हणतात की देशामध्ये मोबाईल कोणाला माहीत आहे, इंटरनेटची काय गरज आहे, ह्या फिनटेकचं काय घेणं देणं आहे. आणि ही गोष्ट खूप जुनी नाही सांगत आहे मी, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझा देश डिजिटल इंडियाच्या दिशेने G20च्या वेळेस मी पाहिलं जगातील प्रत्येक देश मला विचारत होता की इतकी मोठी क्रांती झाली कशी. जेव्हा लोक आजही विदेशातून जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांची एम्बेसी एखाद्या चाय टपरीवर घेऊन जातात आणि त्याला दाखवतात की हा ऑनलाईन पैसे घेणार बघा, ऑनलाईन घेणार. भाषा समजत नाही तरीही. आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कोविडच्या वेळी जगातील बहुतेक देशांनी, समृद्ध देशांनी आपल्या देशातील नागरिकांना पैसे देण्याची योजना बनवली, पण देऊ शकले नाही. त्यांच्याकडे मेकॅनिझमच नव्हतं ना. आज मी जेव्हा किसान सन्मान निधी देतो ना, 2,000 रुपये वर्षातून 3 वेळा, मला 30 सेकंद लागतात 11 करोड खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी. 30 सेकंद. आम्ही माझ्यासाठी टेक्नॉलॉजी जसा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढत आहे, एकतर ह्या ज्या एजन्सीज आहेत ते आपलं काम करत असतात, त्यासोबत मीही टेक्नॉलॉजीद्वारे ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आम्ही जवळजवळ 38 करोड लाख करोड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले आहेत 10 वर्षामध्ये. राजीव गांधी नेहमी म्हणायचे की 1 रुपया दिल्लीतून निघतो तर 15 पैसे पोहोचतात. तर तो कोणता पंजा आहे हे 85 पैसे मागत असायचा. कारण की त्यावेळेस तर पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत त्यांची सत्ता होती ना. आता पंजाच्या हातात झाडू देखील आहे. तर आधी पंजा 85 पैसे काढत होता तर आता 95 पैसे काढेल. कारण की आता सफाईची सुविधा वाढली ना त्यांची. आता त्यामुळेच तुम्ही बघा, तर त्या अनुषंगाने जर मी बघेन तर हे 38 लाख करोड रुपये त्यावेळेच्या हिशोबाने जर गेले असते तर जवळपास 28 लाख करोड रुपये कोणत्या तरी पंजाने मारले असते. पण आता थेट पैसा जातो इथे, त्यांच्या खात्यामध्ये जातो, तेव्हा जाऊन हे शब्द येतात. हा जो मनातला आवाज आहे ना तो त्यामुळेच निघतो. आता त्यांनी वाटतं की दिल्लीमध्ये त्यांचा मुलगाच बसलाय.
त्याचा हात आहे. हे बघा, सरकार तर आधी सुद्धा होती, ब्युरोक्रेसी सुद्धा हीच होती, सिस्टम देखील हीच होती. तर मग तुम्ही असं काय बदल केलात, की आता हा पैसा थेट जात असतो, या वृद्ध माता ह्या अशा गोष्टी बोलत आता असतात? सर्वात मोठी गोष्ट ही आहे आपल्या देशामध्ये, आतापर्यंत जे पंतप्रधान झाले होते, ते जास्त करून केंद्राच्याच राजकारणाचा भाग राहिले होते. खूप कमी पंतप्रधान आहेत, जे राज्यामधून काम करून तिथे आले होते. आणि जे झाले होते देखील ते खूप कमी वेळेसाठी त्यांना संधी मिळाली होती. मी देशाचा पहिला असा पंतप्रधान बनलो आहे, ज्याने खूप वर्षांपर्यंत लाँगेस्ट टेन्युअर आहे माझं, माझ्या राज्यामधला आणि एका चांगल्या राज्याचा. खूप वर्षांपर्यंत मुख्यमंत्री होतो मी आणि तोही असा एक मुख्यमंत्री जो खूप काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे खिसे थैला भरणारा मुख्यमंत्री नाहीये. बदल आणि व्हिजनसह काम करणारा मुख्यमंत्री. एकतर माझ्याकडे तो अनुभव आहे. एकतर तो अनुभव आणि एक छोटंसं काम केलं होतं. बहुतेक मी पहिल्यांदाच मीडियासमोर हे सांगत आहे. मी जेव्हा अ, थोडा जास्त वेळ घेईल तर चालेल हो, ना? हो, हो. म्हणजे नक्कीच. नाहीतर तुमचे प्रेक्षक नंतर कंटाळतील. नाही, नाही. हे तर बघा, तुम्ही काय तुम्ही सांगा तुम्हाला कंटाळणार का? कंटाळा येईल का? मी 2 अनुभव सांगू इच्छितो. ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की काम कसं होतं आणि कसं करायला हवं. अचानक मला मुख्यमंत्री बनवण्यात आलं 7 ऑक्टोबर 2001 ला. मी कधी एम-एल-एही झालो नव्हतो. मी कधी पोलीस स्टेशनही पाहिलं नव्हतं. मला हे सरकार वगैरे त्याची काही समज नव्हती. ही फॅक्ट आहे माझ्या आयुष्यातली. अचानक मुख्यमंत्री झालो होतो. तेव्हा भूकंप आला होता तिकडे. भूकंप झाल्यानंतर काही महिन्यातच मला हे पद मिळालं होतं. मी शपथ घेतल्यानंतर लगेच भूकंपग्रस्त भागामध्ये गेलो होतो. कारण त्या शतकातला जगातला सर्वात मोठा भूकंपापैकी एक होता. अ, मी बघितलं होतं की लोकं तसे 7-8 महिने झाले होते भूकंप होऊन तक्रारी करत होते. परिस्थिती मला काही दिसत नव्हती, काही बदल झालेला. तर मी बघितलं की मी परत आलो. मी माझ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. मी त्यांना विचारलं की "भाई कसे काय आहात? पुढे कसं काय करायचं या भूकंपाचं?" तर त्यांनी मला सांगितलं की "सर मार्च महिन्यापर्यंत हे असं होईल, मार्च महिन्यापर्यंत ते तसं होईल, मार्च महिन्यापर्यंत तर." मी त्यांना म्हटलं की "तुमच्या डोक्यामध्ये हे जे फायनान्शियल इयर घुसलं आहे ना, देश त्याच्यावर नाही चालत आहे." माझं माझं पहिलं भांडण त्याच्यावर झालं. मी सांगितलं, "डोक्यातून हे फायनान्शियल इयर काढून टाका बरं तुम्ही. मार्च महिना काढून टाका बरं." 26 जानेवारीला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल, जगभरातील मीडिया कच्छ भुजमध्ये येईल. त्या दिवशी जेव्हा हे सगळं बघतील, तेव्हा त्यांच्यासमोर बोर्ड घेऊन उभे राहू नका, की मार्च महिन्यापर्यंत आमची ही योजना होईल. मला तुम्ही हे सांगा, डिसेंबरच्या एंडपर्यंत तुम्ही काय करणार आहात? सगळा कार्यक्रम प्रिपोन्ड करा. तेव्हा अधिकाऱ्यांना वाटलं, की ह्या माणसाला नक्कीच अक्कल आहे बरं का. तेव्हा मी म्हणालो, तेव्हा बहुतेक 43 ब्लॉक्स असे होते, जे भूकंपग्रस्त होते. तेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगितले, की सगळे सचिव एक ब्लॉकमध्ये जाईल. फ्रायडे, सॅटर्डे, संडे तो तिथेच राहील, भूकंपग्रस्त भागामध्ये. मंडेला संध्याकाळी मी मीटिंग घेईल रिव्ह्यू घेण्यासाठी. आणि ज्या ब्लॉकमध्ये तुम्ही जाल, तुम्ही ते डोक्यात ठेवून चला, की तुम्ही त्या ब्लॉकचे चीफ मिनिस्टर आहात. तुम्हीच चीफ मिनिस्टर आहात. करून या मी त्यांना सांगितलं. आता हे सगळे गेले. ते परत आले आणि मीटिंग घेतली. म्हणाले, "साहेब हे होऊ शकत नाही." मी विचारलं, "का?" "अरे," म्हणे, "आमचे नियम असे आहेत." मी विचारलं, "नियम कोणी बनवले?" ते म्हणाले, "आपणच बनवले." "का?" "एअर कंडिशन कॅबिनमध्ये बसून बनवले होते." जमिनीवर जेव्हा काम करून आले, तेव्हा समजलं, की सरकारने बनवलेले नियमच जनतेच्या विरोधात आहेत. मी म्हणालो, की तुम्ही तुमचे ब्लॉकचे सीएम आहात. आता तुम्ही मला सांगाल, की माझा सीएम कसा काम करतो ते तुम्ही मला सांगा. त्यांनी मग सगळे नियम बदलले, रेग्युलेशन्स बदलले. त्यांना समजलं, की आता प्रॅक्टिकल व्हावं लागेल आणि मी खरं सांगतो तुम्हाला, डिसेंबर एंडपर्यंत इतकं चांगलं काम झालं आणि मी जानेवारीमध्ये दिल्लीमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मी दिल्लीमध्ये जगातील सगळ्या एम्बॅसीजला बोलावलं होतं. कारण की जगातल्या सगळ्या देशांनी मदत केली होती गुजरातला. आणि मी बघितलं 22 जानेवारीपासूनच जगभरातील मीडिया तिथे येऊन पोहोचली होती. आणि तुम्ही मीडियामध्ये बघू शकता, कौतुकाशिवाय दुसरं काही नव्हतं. फक्त आणि फक्त कौतुक करत होते. तर गव्हर्नन्सला कसं तीच ब्युरोक्रसी, तेच नियम, तेच सगळं. आणि त्यानंतर मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी काम केलं त्याबद्दलही सांगतो. मी सगळ्या सचिवांची मीटिंग घेतली.
ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत. माझ्यासारख्या तर 100 नेत्यांना यांनी पाहिलं आहे. काही जण तर अशी आहेत की त्यांनी 2-2, 4-4 पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांच्यासाठी तर हे सगळं अगदी शेव रेवड्यासारखं आहे. हे सत्य परिस्थिती आहे. तर मी मीटिंग बोलवली. मी म्हटलं की भाई आता एक काम करायचं. तुम्ही सगळे जेव्हा मसुरीवरून निघाला असाल, पहिली पोस्टिंग जेव्हा तुमची झाली असेल, आय-ए-एसचा ते घरामध्ये माहिती आहे ना, एकदम आय-ए-एस झालं वगैरे, तर मी म्हणालो पहिली नोकरी जिथे केली होती, एखादा छोटा एरिया असेल जिथे तुम्हाला पाठवलं गेलं असेल. मी म्हणालो तुम्ही तिथे परत जा. त्याच गावामध्ये जा. जमलं तर संपूर्ण कुटुंबाला घेऊन जा. आणि त्यावेळेस कुठे राहत होता, ऑफिस कसं होतं, त्यावेळेस गाव कसं होतं, हे सगळं तुम्ही तुमच्या कुटुंबाला दाखवा. खर्च सरकार करेल. आणि येऊन मला सांगा, की तुम्ही तिथून इथपर्यंत पोहोचलात. पण ज्या गावाला सोडून आलात ते कुठे आहे? मला कोणती शाळा घ्यावी लागली नाही. सगळ्यांनी येऊन मला सांगितले, की साहेब आमचे डोळे उघडले. आम्ही 30 वर्षांपूर्वी जिथे गेलो होतो, तिथे तर परिस्थिती अजून तशीच आहे. आमचं आयुष्य तर बदललं. आमची मुलं तर विदेशात जाऊन आली. ते तिथेच आहेत. मी विचारलं, कोणी बनवले हे नियम? तर मी त्यांना जाणीव करून देतो. मी त्यांना मोटिव्हेट करत असतो. म्हणूनच सरकारही तेच, ऑफिसही तेच, फाईलीही त्याच, कायदाही तोच, नियमही तोच. पण जर थोडी पद्धत बदलली, तर परिस्थिती बदलली जाऊ शकते आणि मी ती बदलत आहे. माझा पहिला अनुभव दिल्लीमध्ये ब्युरोक्रसीला जेव्हा आलो तेव्हा, जेव्हा मी पंतप्रधान जनधन योजना घेऊन आलो होतो. आणि मी ठरवलं की आता बँकांचं नॅशनलायझेशन झालं पाहिजे. गरिबांसाठी बँकेचे दरवाजे उघडण्यासाठी इंदिराजींचं यांचं भाषण तुम्ही ऐका. सगळ्या बँकांना त्याने एका रात्रीत जप्त केलं होतं. मी इथं बघितलं की 50% देशातील लोकं अशी आहेत, की ज्यांनी बँकाचा दरवाजाही पाहिला नव्हता. आणि ते कोण आहेत? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी समाजातीलच आहेत. मी म्हणालो प्रत्येकाचं अकाउंट मला उघडायचं आहे. तर सगळ्या बँकांनी मला सांगितले त्यामध्ये काहीतरी पैसे टाकायला हवेत. मी त्यांना सांगितलं त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. मी सांगितलं पैशाविना काढायचंय. मग ते म्हणाले स्टेशनरीचा खर्च होईल साहेब. मी म्हणालो स्टेशनरीचा खर्च आम्ही सरकारी बजेटमधून देऊ, पण मला खाती उघडायची आहेत. मी म्हणालो साहेब आपण घोषणा करूया की जे कोणी येतील ते, मी म्हणालो की जो येईल नाही, शोधायचं आहे. ज्याचं खातं नाही उघडलं त्याच्या घरी जायचंय, शोधून काढायचं. असं मी सगळं सांगितलं. आमचे अरुण जेटलीजी फायनान्स मिनिस्टर होते. ते इथेच तुमच्या इथे लहानाचे मोठे झालेत. त्यामुळे त्यांचं जग तर वेगळंच होतं. तर ते म्हणाले की मोदीजी सगळं खालपर्यंत. मी म्हणालो नाही असं नाही जमणार. प्रत्येक आठवड्याला मीटिंग घेणार. मी म्हणालो की तुम्हालाही बसावं लागणार. आणि जवळपास 30-40 अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला बोलवायचो आणि विचारायचो सांगा किती अकाउंट ओपन केले? कोणत्या बँकेमध्ये किती? ते बोलायचं प्राईम मिनिस्टर असं कसं करू शकतो? मी म्हणालो हा प्राईम मिनिस्टर असाच करतो. आणि आयुष्यात पहिल्यांदा भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे समजलं की काम करणाऱ्या सरकारचा अर्थ काय असतो ते. आणि मग मी बँकेतील अधिकाऱ्यांशी बोलणं केलं. मी एका ब्रँचला फोन करत असायचो की सांगा इतकं काम का संथ चाललंय तुमच्या इथे? कोणी चांगलंच केलं तर त्याला फोन करायचं. अरे वा वा किती मेहनत घेतली. तुमच्या विभागातील सगळे अकाउंट ओपन झाले. कसं काय केलं तुम्ही? मी जवळपास 3 महिने त्यांचा पाठलाग करत होतो आणि आज मला अभिमान आहे. माझ्या देशातील प्रत्येक गरीबाचं बँकेत अकाउंट आहे. आणि त्यामुळेच हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत आहे हो. आणि जर ते नसतं, अच्छा जेव्हा मी आधी खाती उघडायला सांगायचो तेव्हा लोकांना वाटायचं की यार मोदींच्या डोक्यात कोणीतरी भरवलं असणार आहे. पण त्यांना काही माहित नाही की मोदीचं डिझाइन खूप लांबवर असतं. त्यावेळेस फक्त मी खाती उघडायचो. आज मी त्यांचं आयुष्य बदलत आहे त्याच माध्यमातून. आज लाखो कोटी रुपये बँकेमध्ये जमा आहेत त्यांच्या नावावर. जे कधी काळी घरामध्ये धान्याच्या डब्यामध्ये लपून ठेवायचे पैसे आणि कधी पतीच्या सवयीमुळे हे जे दिल्लीसारखी एखादी सरकार असेल, एखाद्याला दारू पिण्याची सवय लावली असेल, तो तिथून पैसा चोरून घ्यायचा. तर मी कित्येकांचं आयुष्य वाचवलंय. त्यांनी तर चांगलंच केलं होतं की एका बाटलीवर एक बाटली फ्री. त्याचं कारण होतं की प्रत्येक बाटलीवर पैसे कमिशन मिळायचं त्यांना. त्यांचा भ्रष्टाचार बाटलीमुळेच होता. आणि त्यामुळे त्यांना फ्री द्यायला त्याचं कमिशन तर ठरलेलं होतं ना. ते म्हणतात की बाकीच्या ठिकाणी तर नोटांचे बंडल सापडतात. माझ्या इथे तर एक फुटकी कवडी सुद्धा नाही त्याचं सापडली. कसं आहे की अधिकारी राहिले होते ते आधी. त्यांना माहिती सरकार कशा प्रकारे काम करतं. त्यामुळे त्या प्रकारे त्यांची विल्हेवाट लावली असणार.
जो चोर अनुभवी चोर असतो त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. ज्याने सरकारमध्ये काम केलेला अधिकारी असेल त्याला माहीत असणार की ईडी अशी येईल, सीबीआय इकडनं येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित ठेवा आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. हा सगळा विचार केला जातो. जसे तुम्ही लोक आहात इतक्या वर्षांपासून कोणता पॉलिटिकल लीडर आला की तुम्ही आरामात ठरवू शकता की हे असं करायचं.